सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी आज दूर होतील आणि त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग देखील मोकळा होईल. आज राजकारणामध्ये भाग घेण्याचे जे योग आहेत, ज्यामध्ये तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिस्पर्धकांना तुम्ही मागे टाकाल, परंतु आज तुम्हाला तुमच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये संतुलन ठेवावं लागेल, नाहीतर अडचणी येऊ शकतात. आज काही पैसे दानधर्मावर देखील खर्च होऊ शकतात. जर तुम्ही फार दिवसांपासून एखाद्या मित्राला भेटण्याचा विचार करत असाल तर ते आज शक्य होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या धनसंपत्तीमध्ये आज वाढ होईल आणि आईच्या बाजूनेही तुम्हाला मान मिळेल. जर तुम्ही आज नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज मुलांसोबत तुमचा चांगला वेळ जाईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल आणि व्यवसायातही चांगला नफा होण्याची देखील दाट शक्यता आहे आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिसमध्ये काही शत्रू गॉसिप करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला व्यवसायामध्ये काही जोखीमही घ्यावी लागेल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये मोठा फायदा होईल. आज नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल आणि तुमचे सहकारी देखील तुम्हाला पाठिंबा देतील. आज तुम्ही घरातील काही गरजेच्या वस्तू खरेदी करू शकता, परंतु तुम्ही ते करताना तुमच्या खिशाचाही विचार करा. कमी अंतराच्या प्रवासातून आज तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की जर कोणी आज तुमच्याकडे पैसे उधार मागितले तर तुम्ही ते देऊ नका, कारण ते पुन्हा परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आज तुमच्या घरातील एखादी महत्त्वाची वस्तू खराब होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या सुखसोयींमध्ये अडथळा येऊ शकतो. जीवनसाथीदाराच्या मदतीने तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला आज अचानक भेटायला येऊ शकतो. रोजंदारीवरती काम करणाऱ्यांसाठी आज पैशांची समस्या निर्माण होऊ शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये असलेल्या लोकांना आज खूप फायदा होईल आणि जनतेचा पाठिंबा देखील मिळेल. घरातील जुनी रखडलेली कामं पूर्ण करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल, परंतु तुम्हाला आळस मात्र सोडावा लागेल. मुलांच्या कामामध्ये आज प्रगती झाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. नवीन कामांचे कायदेशीर आणि तांत्रिक पैलू तुम्ही अगदी नीट तपासून घ्या आणि मगच निर्णय घ्या. तुम्हाला आज तुमच्या आईच्या सेवा करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांची आज मदत लागेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेम संबंधांमध्ये असलेल्या लोकांनी जर अजून आपल्या जोडीदाराची ओळख कुटुंबाशी करून दिली नसेल तर ती तुम्ही आज करून देऊ शकता. कुटुंबामध्ये जर कोणाशी तुमचे मतभेद असतील तर ते आज बोलून मिटतील. आज महिला मित्रांच्या मदतीनं तुम्हाला नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या किंवा कुटुंबाच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमची जबाबदारी अगदी यशस्वीपणे पार पाडाल. मुलांच्या भविष्याबद्दल आज तुम्हाला थोडीशी चिंता वाटू शकते. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये असलेल्या लोकांना आज मान सन्मान मिळेल.
जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांना त्यांच्या पार्टनरसोबत काही मतभेद होऊ शकतात. जर तुम्ही पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करत असाल तर विचारपूर्वक करा. कर्जमुक्तीचे योग तुमच्या राशीमध्ये दिसत आहेत. तुम्हाला आज तुमच्या जीवनसाथीदाराच्या सल्ल्यानं आर्थिक फायदा होईल आणि त्याचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी चांगला काळ आहे. तुमचे अडकलेले पैसे आज कुठून तरी पुन्हा परत मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये बांधून चण्याची डाळ आणि गूळ अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही गरजू लोकांना आज मदत कराल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांती मिळेल. वडिलांच्या मदतीनं तुमचं एखादं महत्त्वाचं काम आज पूर्ण होईल. नातेवाईकांसोबतचे मतभेद आज संपुष्टामध्ये येतील. व्यवसायामध्ये टीम वर्कनं काम केल्यास तुमच्या समस्या लवकर सुटतील. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना अजून थोडा वेळ थांबावं लागू शकतं. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या भावना समजून घ्याव्या लागतील आणि त्यानुसारच तुम्हाला वागावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. ऑफिसमध्ये होणारा एखादा नवीन बदल तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. तुमच्या महिला सहकारी आणि अधिकारी तुम्हाला मदत करतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला प्रमोशन आणि पगार वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. आईच्या बाजूनही तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. जर तुमचा कोणताही कायदेशीर वाद चालू असेल तर तो आज जवळच्या व्यक्तीच्या मदतीनं सुटू शकतो. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज यश मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी भगवान सूर्यदेवांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. जर तुम्ही मेहनत केली तर तुमची सर्व कामं आज वेळेवरती पूर्ण होतील. तुमच्या मुलांच्या लग्नाबद्दल आज तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. सरकारी कामातनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज तुम्ही घरामध्ये लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी कराल. व्यापार करणाऱ्यांना पैशांची चणचण भासू शकते. घरातील मोठ्यांशी तुम्ही आज वाद घालू नका. जर ते काही सल्ला देत असतील तर तो तुमच्या फायद्याचाच असेल. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फार मोठा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांची मदत मिळेल. तुमचं प्रेमजीवन आज चांगलं राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.